आता आश्रमामध्ये जाताना आपण ज्या परिसरातनं जात असतो तो कदाचित आपल्याला वाटत असला जरी ग्रामीण भाग तरी शहरी भागाशी संलग्न भाग असतात. वाहनांची वर्दळ रस्त्याने असती, वाहनं वेगात असतात. तर पहिला नियम रस्त्याने चालताना आपण डाव्या बाजूनी रस्त्याच्या न चालता रस्त्याच्या उजव्या बाजूनी चालावं. आता रस्त्याच्या उजव्या बाजूनी का चालावं यासाठी सगळ्यात महत्वाचा नियम असा, समोरून येणारं वाहन आपल्याला दृष्टिक्षेपात नजरेत लगेच येतं, पण मागणं येणारं वाहन आपल्याला कधीही समजू शकत नाही. आणि थोडा जरी धक्का लागला तर अशा प्रसंगी काही जणांचे मृत्यू झाल्याचे अनुभव सुद्धा आमच्या गाठीशी आहे. आत्ता नुकतीच घडलेल्या काही घटना मोरटक्क्यापाशी अशी घडलेली आहे. दुसरी गोष्ट, सूर्योदय ते सूर्यास्तपूर्व 1 तास आधीच थांबलं पाहिजे. हा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे. सूर्य उजाडून पृथ्वीवर किरणांचा प्रकाश पडला त्यावेळेला तुम्ही परवानगी घेऊन निघाला. दिवसभर चालताय, सगळं चालताय, पण संध्याकाळ झालीये आणि आता आम्ही कुठेतरी थांबणार आहोत. तर मग पुढचा आश्रम अजून थोडा लांब आहे, जाऊया आपण पुढं. बाकीचे सोबती 4 लोक म्हणत असतात म्हणून चालत राहतो ओढत खडत रडत, पण आश्रम लागून गेलेला असतो, तो जवळ असतो आणि तो पुढचा आश्रम बराच लांब असतो आणि तो अंधाराच्या वेळेला जाऊन पोहोचणार असता. असं अजिबात करू नका. साधारणतः सूर्यास्त होण्याच्या आधी एखादा तास आधीच थांबलेलं योग्य राहतं, म्हणून सूर्यास्तपूर्व 1 तास असा शब्द वापरला गेलेला आहे. आता स्थानीय सूर्यास्त हा वेगळ्या वेगळ्या वेळेला होत असतो काही वेळेला. मग त्याच्या आधी 1 तास आपल्याला डोळ्याला दिसतं सूर्य किती कल्ला आहे, त्यावरनं आपण अंदाज करू शकतो. मग तर तिथं जो कुठली मधली रस्त्यातली सोय असेल त्या ठिकाणी निश्चित थांबा आणि ते थांबून बाकीची तिथली सेवा करा. दुसरा भाग असा की परिक्रमावासी उद्दामपणे बोलणं, उद्धटपणे वागणं याचा एक परिपाक आम्ही प्रत्यक्ष बघितलेला आहे. की आश्रम सेवादार जे कोणी संत महंत होते, शहरी भागातली कुठली तरी एखादी स्त्री जी अधिकारी पदावर असेल, कदाचित शब्द वापरतोय, किंवा घरामध्ये सुद्धा थोडस बॉसिंग करण्याचा स्वभाव ज्या स्त्रीचा असतो, अशा एका स्त्रीनं त्या आश्रमदारी सेवादार जे संत होते त्यांच्याशी अनाठाई वाद घातला आणि त्यातनं शेवटी अध्वा भाषा केल्यानंतर त्या बाईनं महिला नावाच्या याच्या खाली, संरक्षणाखाली मी असं करील तसं करील धमक्या द्यायला सुरुवात केली. शेवटी त्या आश्रमाचे महंत आश्रम सोडून निघून गेले. यामध्ये त्या बाईचं उद्दाम वर्तन तर प्रगट झालं, मान्य आहे, परंतु ती ज्या सेवेसाठी भांडत असेल कदाचित, तर त्यातनं पुण्य मिळण्याच्या कैक पटीनं 100 सहस्त्र पटीनं ते पापच तिच्या माथी आलंय. कारण ते सेवादार पुढच्या हजारो लोकांना सेवा देणार असतील तर त्या सेवांपासून त्यांनाही वंचित ठेवल्याचं पाप तिच्या माथी लागतंय. तर असं कृपा करून कुठल्याही व्यक्तीनं, पुरुष असो अथवा स्त्री असो, असं वर्तन करू नये ही मी नम्रतापूर्वक हात जोडून विनंती करतोय. या गोष्टीकडे कटाक्षाने सातत्यपूर्ण जेवढे दिवस आपली परिक्रमा होत राहील असंच वर्तन सातत्यपूर्ण राहील याची काळजी घ्या. आता तिसरी गोष्ट, आश्रम सेवेमध्ये आपण आश्रमातनं राहतोय आणि त्या ठिकाणी जे काही बऱ्याचशा गोष्टी घडतात याची वाच्यता आपण सहज सुलभ सगळीकडे करतो. हे पहिलं थांबवा. जे झालं ते तिथंच सोडून द्यायचंय. त्याच्याबद्दल शेजाऱ्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे की नक्की काय झालं. जे आपण मौखिक किंवा मोबाईल मार्फत इकडे तिकडे संदेश देत फिरतो आणि त्यामुळं त्या भागात वेगळे परिणाम मिळतात आणि पापच आपल्या पुन्हा माथी वाढत चालतं. म्हणून हेही अजिबात टाळा. मोबाईल ही इडियट बॉक्स म्हणतो मी, ते कर्णपिशाच्य नाव नव्हतं त्याला मी दुसरं, जे कानाला सतत खिळलेलं असतं. तर परिक्रमा काळात ते कर्णपिशाच्य बंद ठेवलेलं फार उत्तम. जेव्हा तुम्ही चालत असाल तेव्हा पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
नसेल तर मेसेज सिस्टीमनी फक्त वर्तन बोललं जाईल असं करा. सारखा तो वाजत राहील असं करू नका. आता राहिला भाग, चालत असताना मोबाईल कानाला लावून चालण्याच्या परिणामापायी काही वेळेला मृत्यू घडलेले आहेत. पावसाच्या काळामध्ये डोक्यावर पाऊस पडतोय आणि तुम्ही मोबाईलवर बोलताय, त्याच्यामुळं शॉक लागून मेल्याची पण उदाहरणं आहेत. शेतकऱ्याला शॉक लागला, मोबाईलवर बोलत होता, झाडाखाली उभा होता पाऊस लागू नये म्हणून, पण ती जी वीज कोसळली त्या मोबाईलमुळे त्याच्या शरीरात प्रविष्ट झाली आणि जागेवर तो मनुष्य गेला. अशा घटना आपण प्रत्यक्ष मीडिया मार्फत पाहिलेल्या असतात, वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. तर परिक्रमा मार्गामध्ये किमान सारखं मोबाईल वरच राहणं, त्या कर्णपिशाच्याशीच अनुसंधान ठेवणं हे पूर्ण चुकीचं आहे. म्हणूनच सांगितलंय की एकटे चाला आणि निरंजन स्वरूपात राहा. निरंजन म्हणजे काय, तर जप करत करतच चाला. मग जप करताना भीती आपोआप राहत नाही, कारण तुमचं मन कॉन्सन्ट्रेट होणं, ज्याला अनुसंधान म्हणतात, त्या अनुसंधान त्या जपाकडं लागतं आणि तुमच्या मनात वाईट विचारच येत नाहीत. हे अनुसंधान सातत्यपूर्ण टिकवा. जेव्हा जेव्हा परिक्रमेला आपण एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाणार आहे, तर 2 परिक्रमावासींमध्ये अंतर आणि शिट्टीचं मी मगाच सांगितलं आधीच्या ह्याच्यात, तसं इथं याचंही भान राखा. नाही तर एक गाव ते दुसरं गाव गेले 17 पावलाचं अंतर राखून, पुढच्या गावात परत शेजारी शेजारी बसून चाललेत परिक्रमा करत, गप्पा टप्पा करत. प्रापंचिक गप्पा पूर्णतः टाळा. घरच्यांनाही सांगायचं, मी 2 ओळीचा फक्त मेसेज सकाळी टाकत जाईल आणि संध्याकाळी टाकत जाईल, बोलणार नाही. कारण बोलायला गेलं तर बोलण्याचं बंधन घालण्यामागचं कारण काय, तुम्ही एक गोष्ट बोलला की तिकडून 4 गोष्टी घरच्या प्रापंचिक सांगितल्या जातात आणि मग तुम्ही तो फोन ठेवतच नाही. आश्रमात असं बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे की तासनतास फोन लावून बोलत बसतात. मग घरचं चिमी काय म्हणतीये, आज जेवायला काय केलं, अरे या गप्पा तिथं मारायची गरजच नाहीये. तुम्ही घराशी तात्पुरता एक संन्यासाश्रम स्वीकारल्यामुळं घराच्या जास्तीच्या भानगडीत कुठेही पडायचं नाहीये. म्हणून फोन प्रत्यक्ष बोलणं टाळा. मेसेजिंग सिस्टीम वापरा. 2 ओळीत 3 ओळीत लिहून टाका, सकाळी इथून निघालो, दुपारी इथं भोजन प्रसादी घेतली, आता रात्रीला या आश्रमात विश्रामासाठी थांबलेलो आहे, बस संपलं. 3च वाक्यात झालं काम. इतकं थोडक्यात लिहायचंय. नाही तर भारावर चिठ्ठी लिहिल्यासारखं पत्र लिहून टाकाल, काही गरज नाहीये. दुसरी गोष्ट, विनाकारण इथले फोटो काढ, इथला व्हिडिओ काढ, तिथला व्हिडिओ काढ, सगळे नुसतं व्हिडिओग्राफी फोटोग्राफी याच्यातच वेळ घालवाल तर साधन केव्हा करणार, जप केव्हा करणार, त्या स्थानावरच्या संत महंतांचा सत्संग कधी करणार, त्या सत्संगाचं महत्व कधी समजणार, त्या स्थानावरच्या सर्व देवदेवतांची स्पंदनं घेत कधी फिरणार. तिथं 5 मिनिटात असं म्हटलेलं आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला. मग आपल्याला मुक्ती साधायचीच आहे, परिक्रमेच्या माध्यमातूनच मुक्ती साधायची आहे ना. मग उभा क्षणभर कशाला, बसा की 2 मिनिटं बसा तिथं. घाईघाई निघून जायची घाई करू नका. हे कटाक्षाने टाळा. या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा अभाव बारकाईनं आपण करत आहोत, एक एक छोट्या छोट्या भागात. याचा पूर्ण जाणीवपूर्वक अभ्यास करा. कोणी सांगितलं म्हणून मी परिक्रमा करतो, त्याच्या एवढ्या परिक्रमा झाल्या आहेत, त्याला अश्वत्थामा भेटलाय, त्याला अमुक गोष्ट घडली, असा अनुभव आला, ह्या पूर्वग्रह मनामध्ये ठेवून प्रेरित होऊन परिक्रमेला निघू नका. कारण व्यक्ती सापेक्षता दोघांमध्ये आहे. त्याला आलेला अनुभव मला आलाच पाहिजे असं कुठलंही सृष्टीचं नियमन करणारी जी देवता असती ते करत नाही. कारण तुमचं पूर्वकर्म आधीचं वेगळं आहे, त्यांचंही पूर्वकर्म आधीचं वेगळं आहे. त्यामुळे त्यांचं पुण्यकर्म पण आधीचं जास्तीचं झालेलं असू शकतं आणि तुमचं पुण्यकर्म थोडं कमी असू शकतं. मग तोच अनुभव तुम्हाला कसा मिळू शकेल हा माझा प्रश्न राहील. म्हणून असे कुठलेही प्रसंग तुम्ही मनामध्ये निश्चित करून निघू नका.
दुसरी गोष्ट, अहमहमिकेची ही जागा नाही. त्यांना अश्वत्थामा भेटला पाहिजे म्हणजे मग मला पण लगेच भेटला नसला तरी मग मी खोटच वावडी उठवायची. माझ्या शेजारी बसून जेवले हो, माझ्याशी बोलले, ते कपाळावर जखम होती. आता ते गोष्टीत वाचलेलं असतं आपण, अश्वत्थाम्याच्या कपाळावर भळभळती जखम आहे, तो तेल, मला तेल मागितलं त्यांनी, लगेच सांगून टाकायचं. आपण एवढे पुण्यवान आहोत का? कारण सप्तचिरंजीवात अश्वत्थाम्याला स्थान मिळालंय. आपली मागची पापकर्म किंवा वर्तमानात आपण जी पापकर्म वाढवत चाललो तर आपण एवढे निश्चितच पुण्यवान नसतो. मग तरी सुद्धा आपल्याला अश्वत्थामा का बरं दर्शन देईल? आणि खोटच वावड्या उठून स्वतःच प्रसिद्धी वाढवणं आणि त्यातनं जे काही पापकर्म आपल्या माथी येणार आहे, या पापाचे आपण भागीदार व्हायचं का, याचा आपण व्यक्तिशः विचार करावा. परिक्रमा करत असताना परिक्रमार्थी पुरुष असो अथवा स्त्री असो, असंख्य अडचणी, त्यावरचं मार्गदर्शन याची आवश्यकता वाटत असते. तथापि आज जरी माझी परिक्रमा पायी पूर्ण झालेली नसेल तरीही वेळोवेळी सेवा प्रदाता म्हणून मी संपूर्ण 3600 किलोमीटरमध्ये बहुतांशी सर्वच आश्रमामध्ये जात असतो. त्यामुळं तिथले सेवादार सगळे बऱ्यापैकी ओळखतातही. आणि त्यामुळं तुम्हाला जर अशी कुठली शंका आली तर या व्हिडिओमध्ये मी हे आवाहन करतोय की आपण कॉमेंट सेक्शनमध्ये जे काही प्रश्न विचारू शकता, मोकळ्या मनाने थोडंसं विचारलं तरी चालतंय. बऱ्याच वेळा स्त्रियांना अनेक अडचणी असतात, त्या स्पष्ट प्रगट होऊ शकत नाहीत. त्यांनी मला पर्सनल कॉन्टॅक्ट करावेत. मी त्याची व्यवस्थित विस्तृत लिहिलेली उत्तरं पाठवू शकतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आणि मीच नाही, इथं मी कुणीही नाही, मी एक सेवा प्रदाता म्हणून बोलतो आहे. असे असंख्य लोक ह्या पद्धतीनं काम करत आहेत. जरूर अशांशी संपर्क साधत चला, त्यांचं मार्गदर्शन घेत चला आणि परिक्रमा तुमची मैयाची उत्तम रीत्याने पूर्ण करावी, असं मी ह्याच्यात आवाहन करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर.